वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका खास व्हिडिओमध्ये। श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था पश्चिम विभाग कोथरूड पुणे संस्थेचे रौप्य महोत्सव निमित्त गोल्डन लीफ बँकेट हॉल म्हणजेच शुभारंभ लॉन्स इथे आम्ही आलो। श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा संजीवनी समाधी सोहळा इथे संपन्न झाला। ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। विशेष म्हणजे स्मरणिका पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले। अजून एक खास गोष्ट म्हणजे संत नामदेव महाराजांची कोरीव अशी रांगोळी काढली होती। सावळी ते मूर्ती हृदयी बिंबली, देहबुद्धी पालटली माझी साची, धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव, हृदयी पंढरी राव राहतसे। श्री दिलीप कुमारजी वायचळ, अध्यक्ष श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था कोथरूड पश्चिम विभाग पुणे। या सोहळ्यास पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाचे सहअध्यक्ष सद्गुरू श्री गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या स्वागतासाठी श्री दिलीप कुमारजी वायचळ, श्री संदीप लचके, श्री सचिन सुत्रावे, आदरणीय श्री सुभाषजी मुळे, आदरणीय श्री प्रशांत हरसुले आणि पुण्यातील समस्त शिंपी समाज बांधव तिथे उपस्थित होते। या सोहळ्याच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही होणार आहे। ज्येष्ठ समाज बांधवांचा सन्मान तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। देहू हे ज्ञानपीठ आहे, पंढरपूर हे योगपीठ आहे। ज्ञानपीठ आणि योगपीठ यांना जोडणारी वारी ही खऱ्या अर्थानं प्रेमपीठ आहे। मला वाटतं औसेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। साक्षात आपल्याला विठुरायाचं दर्शन महाराजांच्या माध्यमातून होत आहे। बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की धन्यवाद। 675 श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा सन 2025 या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करत आहोत। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती सूर निरागस शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक, शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक। ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो, लीन निरंतर हो। सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपति सूर निरागस हो। मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया। गजवदना तू सुखकर्ता, गजवदना तू सुखहर्ता, गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया। गजवदना तू सुखकर्ता, गजवदना तू सुखहर्ता, गजवदना मोरया मोरया। सूर निरागस हो, गणपति सूर निरागस हो। श्रोतेचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय।
एक फुलाची आपण टोपली देतोय, गुलाब पुष्प देतोय आणि जिच्यावरती खऱ्या अर्थात गणपती बाप्पा प्रसन्न आहे अशा श्रुतीचा या ठिकाणी सन्मान होतोय. या सोहळ्याची सुरुवात श्री गणरायाच्या जयघोषाने झालेली आहे. तर श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. असं म्हणतात की दिवाला दिवा लागला की सुंदर दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडले की सुंदर पुष्पमाळ तयार होतो आणि माणसाला माणूस जोडलं की माणुसकीचं सुंदर दर्शन घडतं. त्या पद्धतीने श्री संत नामदेव शिंपी समाज संस्थेतील सर्व माणुसकीचं दर्शन घडवणारे सर्व सहकारी या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. या ठिकाणी दीप प्रज्वलन होते सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. सद्गुरू श्री देवस्थान पंढरपूर, त्याचबरोबर डॉक्टर धनंजय कामकर सर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, माजी आमदार माननीय प्रकाशजी देवळे साहेब, संस्थापक अध्यक्ष प्रदीप शिर्डी शिरगाव व इतर सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. माननीय दिलीप कुमारजी वायकर साहेब, अध्यक्ष श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था कोथरूड पश्चिम विभाग पुणे. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. यानंतर आपण आता आमंत्रित करतो मी श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था कोथरूड पश्चिम विभाग भिशी महिला मंडळ या ठिकाणी कृपया व्यासपीठावरती आमंत्रित करतो की या ठिकाणी भक्ती गीताचं सादरीकरण करतील आणि विठुरायाला साकडं घालतील. सर्व महिलांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि या ठिकाणी भक्ती गीताचं सादरीकरण करा. Thank you.
महिला शक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. रसिक मायबाप, या धकाधकी जीवनात मन थोडं नाराज होतच, पण या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आपण एक पारंपरिक लोककला पाहूया. भारुड. भारुड हे समाजातील एक असे लोकप्रिय गीत आहे ज्यामुळे समाजातील व्यथा व समाज प्रबोधन आपणास होते. हे भारुड खूप मजेदार आहे, ज्यामुळे आपल्या मनातील नैराश्य दूर पळून जाणार हे मात्र नक्की. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट लई अवघड, काय सांगू जीवाची परवड. पंढरीची वाट लई अवघड, काय सांगू जीवाची परवड. चालता चालता पायाला आलं पड, चालता चालता पायाला आलं पड. माझ्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया. पंढरीच्या वाट गळ्यामंदी माळ, गळ्यामंदी माळ हातामंदी टाळ. पंढरीच्या वाट गळ्यामंदी माळ, गळ्यामंदी माळ हातामंदी टाळ.
यानंतर पुन्हा एकदा श्रुतीला आमंत्रित करतोय. श्रुती या ठिकाणी एक नृत्य सादर करेल. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी, आधी जेव्हा नभते चराचर, जेव्हा नभते चराचर, तै होते पंढरपूर, तै होते पंढरपूर. जेव्हा नभती गोदा गंगा, जेव्हा नभती गोदा गंगा, जेव्हा नभती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा. आधी रचिली पंढरी, चंद्रभागे चातकी, चंद्रभागे चातकी. धन्य पंढरी गोमटी, चंद्रभागे चातकी. धन्य पंढरी गोमटी. नासिली या भूमंडळ, नासिली या भूमंडळ, उरे पंढरी मंडळ, उरे पंढरी मंडळ. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी. असे सुदर्शनावरी, असे सुदर्शनावरी, म्हणून अविनाशी पंढरी. असे सुदर्शनावरी, म्हणून अविनाशी पंढरी. नाम म्हणे बाश्री हरी, नाम तेम्या देखिली पंढरी, तेम्या देखिली पंढरी. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली पंढरी. चला तर मग आता आपण ऐकूया कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय श्री दिलीप कुमारजी वायचळ यांच्याकडून. सन्माननीय औषध महाराज, काका महाराज, काकासाहेब
नामदेव महाराजांचा 1975 गावात श्रीमंत समाज सोहळा याबद्दल आपण कार्यक्रम आयोजित केले आणि या निमित्त सर्वांना सादर करणार. आज आपण एका मोठ्या संख्येने उपस्थित आपल्या समाजाचे संघटन आणि आपल्या समाजाविषयी असलेले प्रेम दिसत आहे. मी अध्यक्षाने निमित्त मात्र आहे, कारण आज जरी आपण रक्त महोत्सव साजरा करीत असलो तरी 25 वर्षांपूर्वी अनेक समाजबंधू आणि भगिनी याची स्थापना केली. छोट्याशा रूपाचे आज वटवृक्षाकडे वाटचाल होत आहे त्याचं मला मनोमन समाधान वाटतं. आणि नक्कीच आपल्या संस्थेचं जे काही स्वप्न आहे आणि विधान मंडळी संस्था स्थापन केली आहे. आज आपले महाराज कुंभळकर साहेब हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना आता 16 वर्ष होता, त्याच्या डिस्चार्ज करून आले आपण पाहते. मला 16 वर्षांचं आहे नक्की मी येणार येणार. गोष्ट आहे एक सुंदर असा अक्षर श्री संत नामदेव शक्ती समाज संस्था या संस्थेचा 25वा वर्धापन दिन आपण साजरा करतो. अर्थातच रौप्य महोत्सवी वर्ष त्या निमित्तानं आपण स्मरणिकेचं प्रकाशन करतो. प्रचंड काय झालं पाहिजे या स्मरणिकेसाठी प्रत्येकाची माहिती विशेष कार्य या स्मरणिकेच्या माध्यमातून आपल्याला पोहोचणार आहे. धन्यवाद सर्व. आपल्या सहज सुंदर संबळ वादनाने अनेकांच्या मनाचा तोल सांभाळणारे आणि तितक्याच जोरकपणे ठेका धरायला लावणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला संबळ वादक गौरीताई वायचळ वनारसे. नमस्कार सर्वांना. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना नमस्कार. आणि मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. माझं नाव गौरी वायचळ वनारसे, महिला संबळवादक. संबळवादक ही कला मला माझ्या वडिलांच्याकडून अवगत झाली. आणि संबळाबद्दल माहिती सांगायची म्हणजे की याची जी ऐकीव आख्यायिका आहे तर चंडमुंड राक्षसाचा जेव्हा देवीने वध केलं तर वध करण्यापूर्वी राक्षस देवीला शरण गेले आणि त्यांनी देवीला वर मागितला की हे देवी, आमचा काहीतरी उपयोग तुझ्या सेवेसाठी व्हावा. तर देवीने त्यांना आशीर्वाद दिला. तर चंडमुंड राक्षसांच्या कवटीपासून ही जी काही भांडी आहेत तर ती भांडी बनवली गेली होती. या दोरी आहेत ते त्यांच्या शिरांच्या पासून बनवल्या गेल्या होत्या. या काटे ते त्यांच्या हाडांच्या पासून बनवलं गेलं होतं. हे जे पान आहे ते त्यांच्या काकडीपासून बनवलं गेलं होतं. याला म्हणतात डग्ग किंवा गुम्मा, याला म्हणतात चाप किंवा चाटी. डग्ग्याचा जो भाग आहे तो दोन्ही पायाच्या मध्ये पकडून वाजवला जातो. याला रणवाद्य म्हणतात, धावतं वाद्य म्हणतात, आई जगदंबेचं आवडतं वाद्य आहे. याला शिवशक्ती म्हणतात, चंद्र सूर्य म्हणतात.
यामध्ये मुरलीधरजी मोहोळ माजी नगरसेवक पुणे मनपा आपल्याला विनंती करून शुभेच्छा द्याव्या. नामदेव शिंपी समाज संस्था कोथरूड पश्चिम विभाग. खरं सांगायचं तर हा 675वा हा जो संत शिरोमणी नामदेव महाराजांचा सोहळा साजरा होतोय. या कार्यक्रमात मला सहभागी केलं कारण माझ्यावर ही अचानक वेळ आलेली आहे. मी खरंच जे आपले संयोजक आहेत त्यांचे आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाचा मला एक भाग होता आला. हे सगळं कार्यक्रम चालू असतानाच आपल्या नामदेव महाराजांचे जे विठ्ठल आघाडी प्रेम भावे आधी रचिली पंढरी मग वैकुंठे नगरी ही जी भागवत धर्माची पताका आहे ते उत्तरात देणारे नामदेव महाराज हे पहिले संत आहेत. आणि शीख बांधवांच्या श्री गुरुग्रंथ साहेब या धर्मग्रंथात संत नामदेवांची 61 हिंदी पदे आहेत. त्यास बाबा नामदेवजी की मुखबाणी म्हणून ओळखले जाते. तसेच राजस्थानमध्ये पण 18 जिल्ह्यातील 52 गावांमध्ये नामदेवांची मंदिरे आजही पाहायला मिळतात. संत शिरोमणी नामदेवांची मूर्ती ही महाराष्ट्रात नाही तर जगभर पसरलेली आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे ऐकताना नामदेवांच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू दाखवला आहे. आणि म्हणूनच आपल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाआधी आपण नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतो. याचं खूप अभिमान वाटतो. सर्व संतांनी समस्त विश्वाला मार्ग दाखवण्याचं काम केलं. म्हणूनच आपला भागवत धर्म फक्त महाराष्ट्रात नाही तर विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो. आज इकडं जे आता तो संबळाचा कार्यक्रम झाला तोही खूप छान उत्कृष्ट असा झाला. त्या ताईंनी याचं प्रशिक्षण नाही घेतलं पण तोही खूप छान झाला. आणि या कार्यक्रमाचा एक विशेष भाग होता आला याबद्दल मनोमन आनंद आहे. धन्यवाद. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर परागजी काळकर सर आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा 2025. खरं तर आज सकाळपासून आम्ही एक भक्तिरंग नामदेव महाराजांचा आहे. कारण सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या नामदेव सभागृहातून कार्यक्रम सुरू झाला तो साधारण 2 वाजेपर्यंत चालला होता. आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचे एक महान संत महाराष्ट्राचे भूषण आणि अखिल मानवजातीला समतेचा संदेश देणारे नामदेव महाराज यांच्या 675व्या समाधी सोहळ्यानिमित्त एकत्र जमलो आहोत. आणि आपली संस्था सुद्धा 25 वर्ष साजरा करीत आहे. हा केवळ एक सोहळा नाही तर एका महान परंपरेचा एका तेजाच्या इतिहासाचा आणि एका उदात्त विचारांचा गौरव आहे. संत नामदेव महाराज हे केवळ कवी नव्हते, संत नव्हते तर एक समाज सुधारक होते, एक राष्ट्र निर्माते होते आणि एक दूरदृष्टीचे द्रष्टे होते. त्यांनी आपल्या अभंगातून कीर्तनातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे वचन त्यांनी आपल्या जीवनातून सार्थ करून दाखवले. त्यांनी पंढरपूरच्या विठुरायाची भक्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता ती पंजाबपर्यंत पोहोचवली. आणि हेच दाखवून दिलं की आमचे नामदेव महाराज हे खरं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे एक प्रतीक होते असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या शिकवणीमध्ये समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश होता. त्यांनी कुठलाही भेदाभेद मानला नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ असं त्यांनी ठामपणे सांगितले. आणि खरं तर आजच्या समाजाला सुद्धा याची आज नितांत गरज आहे. आजही त्यांचे अभंग, त्यांची शिकवण आपल्याला सत्य, निष्ठा आणि भक्तीची मार्गावर चालण्याच्या प्रेरणा देतात. आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू व त्यांच्या बालपणातील विठ्ठलाशी असलेला संवाद असो, तीर्थयात्रा असो, समाज प्रबोधनाचं कार्य असो, हे सर्व आपल्याला एक आदर्श आहे. आणि कसे जीवन जगावे हे शिकवते. खरं म्हणजे त्यांनी खरं म्हणजे स्थूल देह 675 वर्षापूर्वी ठेवला असला तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचा संदेश हा आजही आपल्या मनात आणि विचारात जिवंत आहे असं आपण म्हणू शकतो. या समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्या आदर्श विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प करूया. या छानशा उपक्रमामध्ये सहभागी होण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी श्री संत नामदेव शिंपी समाज संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो माननीय राजाजी पांडे सर, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. संत नामदेव शिंपी समाज संस्था यांच्या वतीने आयोजित 675वा संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा
त्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान. यानंतर आपण आता सर्व मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम सद्गुरू श्री गहिनीनाथ औसेकर महाराज यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. माननीय दिलीप कुमार वायचर, कृपया आपण सद्गुरू श्री गहिनीनाथ औसेकर महाराज यांचं स्वागत करायचं आहे. श्रीफळ, शेला, नामदेवांची पगडी, फळाची टोकरी आणि स्मृतिचिन्ह असं हे स्वागताचं स्वरूप. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पराजी काळकर यांचं स्वागत करते माननीय दिलीप कुमार वायचर. यानंतर आपण आता विद्यार्थ्यांचे सत्कार घेणार आहोत. सर्व गुणवंत विद्यार्थी आहेत. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो आर्या अमृत बनारसे. SSC मध्ये 77% मार्क्स मिळालेले आहेत. जोरदार काय झाले पाहिजे. आर्या चला या. वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकर्णं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सुहृदयं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभु प्रेमलं वत्सलं वन्दे नामदेवः पुनः पुनः नामदेवः पुनः पुनः नामदेवः पुनः पुनः. श्री संत नामदेव शिल्पी समाज संस्था कोथरूड पश्चिम विभाग पुणे यांच्या वतीनं 675वा श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्य
बाहूमुळे ज्या आपल्यातून येऊन मार्गदर्शन करून गेलेल्या सौभाग्यवती मोनिकाताई मुरलीधर अण्णा मोहोळजी, आदरणीय नितीनजी वायचर, आदरणीय राजेशजी पांडे, आदरणीय डॉक्टर श्री पराग काळकर, आत्ताच व्यासपीठावर विराजमान झालेले भारतीय जनता पक्ष पुणेचे शहर अध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे, कामामुळे आपल्यातून लवकर गेले माजी आमदार आदरणीय प्रकाशजी देवळे, श्री संजयजी नेवासकर, अतुलजी शहा, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दिलीप कुमारजी वायचर, अण्णांचे भाऊ इथं आलेले आहेत. आणि आत्ता महाराजांनी ऋषिकेश आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनी, काही दिवस नुसते चांगले असतात पण काही दिवस पवित्रालाही पवित्र करणारे असतात. तो आजचा दिवस म्हणजे पवित्रालाही पावित्र्य करणारा दिवस आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, तर जगामध्ये इतिहास घडला. जगामध्ये एक माणूस समाधी घेतलेला आपण पाहतो, दोन माणसं एखाद्या वेळेस नवरा बायको समाधी घेतलेले पाहतो, पण ज्याचं अख्खं कुटुंब जर समाधी घेतलेलं असेल तर जगातलं एकमेव स्थान म्हणजे आदरणीय नामदेव महाराज आहेत असं म्हणण्यात. पण नामदेवराय समाधी घेणार, समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरीराय. देवाने त्यांच्या समाधीची सगळी व्यवस्था केली. किती किती पुण्यवान असतील तुम्ही मला सांगा. म्हणजे नैवेद्याचं ताट घेऊन गेलं, देवाला जीव घालूनच आले. असं कधी घडतंय का? पण नामदेवरायांनी ते घडवलं इतकं. अहो कीर्तन करायला उभं राहिले, मंदिर कधी फिरेल का तुम्ही मला सांगा. नामदेवरायांनी मंदिर, खूप बोलायसारखं आहे याच्यावर, मी बोलतो, पण मंदिर नामदेवरायांनी फिरवलं. आईसाहेबांनी एक परीस नावाचा धोंडा घरी आणून ठेवला. नामदेवानी काय धोंडा आहे म्हणून तो बाहेर टाकला आणि आईसाहेब बाहेरून आले आणि विचारलं की परीस कुठं आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं की मी बाहेर टाकला. दोघांचे नवरा बायकोचे भांडणं कशी असतात त्या पद्धतीत दोघांचे भांडणं झाले. नामदेवरायांनी आईसाहेबाचा हात धरला, चंद्रभागेमध्ये गेले. बघा विचार करा, चंद्रभागेमध्ये गेले आणि नामदेवरायांनी धोंडे हातात घेतले आणि आईसाहेबांना सांगितलं कोणताही धोंडा उचलतो परिसर. बघा चंद्रभागेवर किती निष्ठा आहे. कोणताही धोंडा उचला की तो धोंडा परीस आहे. आईसाहेबांना म्हटलं कसं करावं. मग आईसाहेबांनी पहिला घेतला, हळूच दुसराही घेतला, पण दोन धोंड्यामधला एकच धोंडा परीस निघाला. आमदारांनी सांगितलं की दोन धोंडे परीस नाही होणार. जयाचे वाक्य उजिवडे, जाळले चित्त निधडे, ब्रह्माचे पाणे निशंकोय. ज्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला तो शब्द देवाला सुद्धा खरा करावा लागला. माऊली स्वतः म्हणतात, यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरुनी उठवली, यमलोकाची खुंटली राहटी आगवे. असं झालं तर काय होतं त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज देतात. जे पहाटे वीण पाहावित, जे अमृते वीण जीवित, जे योगे वीण धावित कैवल्य डोळा. म्हणून कलियुगामध्ये जर काय करावं लागत असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. म्हणून महाराजांनी इथं नाम हा शब्द घातला. जगतामध्ये नाम एकच असं आहे की ज्याला वयाची मर्यादा नाही, ज्याला जातीची मर्यादा नाही, ज्याला सवळ्या गोळ्याचं बंधन नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकियाला. भगवंताचं नामस्मरण करताना सुद्धा काही गोष्टीची मर्यादा आहे. पहिली गोष्टीची मर्यादा अशी आहे की भगवंताचं नामस्मरण करताना चित्ती तुमचे पाय डोळा, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुणा. तसं भगवंताचं नामस्मरण करत असताना महाराज असं म्हणतात की नामे रूपी नाही मेळ. ऐका, नामे रूपी नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ.
एकाग्रता पाहिजे. नुसती बुद्धी एक नाही आहे, इथं 5 आहेत. 5 बुद्धी, सुबुद्धी, कुबुद्धी, प्रज्ञाबुद्धी आणि मेधाबुद्धी. असं ही बुद्धी कुठं जाते तर उपनिषदामध्ये एक रेषा आहे, यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसास न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ही बुद्धी आपल्याला महाराज कुठे घेऊन जाऊ शकते, पण बुद्धीच्या बेसिक मध्ये 2 बुद्धी आहेत. तुकोबारायासारखे महात्मे बुद्धीला सांगतात, दुरबुद्धी ते म्हणा कदा बुजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता कदा काळी कृपा निधी नको देऊ दुरबुद्धी. म्हणजे बुद्धी सुद्धा दुर्बुद्धी होती. हे का सांगतो थोडक्यात सांगतो. लक्ष्मणाने एक रेग बोलली होती. रेगेच्या आत जर रावण आला असता तर तो जळून भस्मसात झाला. म्हणून रावणाने काय केलं, सीताईला बाहेर बोलवलं. पण सीताईला बाहेर बोलवत असताना मी अजूनही पांडेजीला सांगतो, भ्रष्टाचार कधी होत असताना सत्याचा आधार घेऊन भ्रष्टाचार खोट्याला कोण जवळ करणार आहे. तसं रावणाला सीताईनं जवळ केलं. का जवळ केलं, रावणाने जो वेश धारण केला होता ते भगवे वस्त्र होते. आणि भगवे वस्त्र हे त्यागाचं प्रतीक आहे. पाहेपार ध्वजाचे चिरकुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा तुट मसी पत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे बाप रखमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या पिता. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ध्वजाला प्रार्थना केली की तुझा आहे तुझा तू सांभाळ. मग जर सीताई जर ते रेष जर ओलांडली नसती तर रामायणच घडलं नसतं. जो आपल्या इंद्रियावर विजय प्राप्त करतो तोच खरा वीर आहे. त्या मनाला ब्रेक आपण दिला पाहिजे. मनाला बुद्धीची जोड घालायची. पण ती बुद्धीची जोड कशी घालायची, अतो विचार कर्तव्य जिज्ञासोरात्मवस्तुना समासाध्य दया सिंधू गुरु ब्रह्म विदुत्तम. ती बुद्धी सात्विक असली पाहिजे. जो मनावर विजय प्राप्त करतो मी त्याला सापडलेला आहे. आम्ही नामदेवरायांचं वर्णन करताना आम्हाला रडू येतं महाराज. त्यांचं चरित्र वाचताना ढसढसा रडतो माणूस. पांडुरंगरायाचं जर नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे तर आपण ऐकताना आपण रडतो. असे नामदेवराय जरच्या वंशात अशा कुळात तुम्ही जन्माला, पण तुमच्यावर काही गोष्टीची जबाबदारी, आपल्यावर काही गोष्टीची जबाबदारी. नामदेवरायाचा सगळ्यात आवडता देव म्हणजे विठ्ठल. आपण घरातून एक जण तरी वर्षातून एकदा पंढरपूरला गेलंच पाहिजे. मग पांडुरंगाला सगळ्यात जास्त काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गोपी चंदन टिळा. मग माळ घातली पाहिजे का नाही घातली पाहिजे, आवाज येत नाही. पंढरपूरला जायला पाहिजे म्हणजे जायला पाहिजे. लोकांना माळेची भीती आहे. एक जन्माचं पुण्य असेल तर माळ गळ्यात पडणार नाही. कोटी जन्माचं पुण्य असेल तर माळ गळ्यात पडेल इतकं लक्षात. आमच्या सद्गुरूने आम्हाला सांगितलं एक माळ गळ्यात ठेवायची नाही, 2 माळ गळ्यात ठेवायच्या. आपण एकच ठिकाण अवघड आहे, 2 आणि त्यामुळे एक तुटली तरी दुसरी कायमची गळ्यात कायमची राहिली पाहिजे. मुलं आपल्या अंगावर तर सगळं काढून घेतात. ह्या माळेचं आपल्याला काही करू नये, जाऊ दे बाबा. आणि शेवटी तीच माळ करत सतरती लोकांस काय नारद भक्ती सूत्रामध्ये नारद सांगतात माळ घातलीच पाहिजे. तिसरं नामदेवाचा गाथा वाचलाच पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे दयाळुळा माझिया सगळा हरीच्या नसा कल्पनेची बाधा नोहे कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो.
चौथा फार महत्वाचा विषय, एक एकादशी नावाचं व्रत आहे. मी काल सोलापूरला होतो, सकाळी होतो, संध्याकाळी होतो. सकाळी जवळजवळ 20-25 आयटम होते खायला आणि संध्याकाळी तर 35 आयटम होते. किती? अशी जर एकादशी केली तर पांडुरंग कसा भेटेल? पण शास्त्र असं सांगतं, उपवासामध्ये चित्त शुद्ध होती आणि चित्त शुद्ध उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, देवाच्या जवळ राहण्याचा उपवास म्हणजे एकादशीचा व्रत. द्वादशीला सकाळी अगदी महाराज मडक्यामध्ये खिचडी गरम करून ती मूग डाळ घालून खिचडी करावी लागते आणि इकडं सूर्याचा उदय होतो आणि इकडं ही खिचडी खावी लागते. ती खिचडी नुसते तूप, खिचडी आणि गाईचं दूध एवढं घेऊनच खावं लागतं. व्रत एकादशी करीन उपवासी, गाई अहर्निशी दुखेना. एकादशीचा व्रत आपल्याला एक करायला पाहिजे. आमच्या बोलण्याचा थुमा येतो वीट, संत सांगतात, पण परिणाम शेवट गोड आहे. म्हणून आज तुम्हाला जर मी बोललेलं जरी वाईट वाटत असलं तरी मनाला लावून घेऊ नका. तुम्ही विचार करणारी सगळी मंडळी आहात. आपल्या बरोबर जर काय येणार असेल तर यद्यत कर्म करो वितत दखिलम शंभो तवा राधनम, तेच आपल्या बरोबर येणार आहे. इथं ताईने संभूळ वाजवला, आम्हाला खूप मोठा आनंद झाला की संभूळ वाजवायला ताकद खूप लागते महाराज. सोपं काम नसतं त्याला. जेव्हा आपण दोन्ही मांड्यांच्या मध्ये धरतो त्याचा आई गिरी नंदिनी नंदी दवासिनी इतकं सुंदर याच्यावर संभूळ याचा वाजवलेला जातो. अतिशय आपण सुंदर वाजवला, आपला आम्हाला खूप मोठं कौतुक आहे. आमच्या पांडुरंगाला मृदंग आवडतो, लावणी मृदंग श्रुती टाळा घोष. पण मी सहापेक्षा नात्याने सांगतो, एकदा रुक्मिणीच्या समोर येऊन तुम्ही संभूळ वाजून तुम्हाला नक्की. आजच तुम्हाला सांगतो, नवरात्रातली तारीख तुम्ही 2 दिवसात माझ्याकडून घ्या आणि 1 दिवस तुम्ही येऊन आईची सेवा करून जा. कारण मी पुढे राहील न राहील पण तारीख आज देऊन जातो. खरा सेवा मला खूप साथ अभिमान. आदरणीय वायसवली आणि त्याचे सर्व सहकारी, आमचा पंकज सुत्रावे जिथे 100 फोन आले असतील मला, या सगळ्यांचं मी मनापासून, त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो. आज नामदेव महाराजांच्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त आज आपण मला इथं बोलवलं, बोलून सन्मान केला, सत्कार केला. आज आपल्यासमोर 2 शब्द बोलायची संधी दिली. वेडे वाकुडे गायेना, जरी तुमच्या समोर काही एखादा वेडे वाकडं बोलला असेल, शब्द जर काही चुकला असेल, आपण उदाहरण अंतःकरणाने मला क्षमा करा. बोलायची संधी दिली. मी पांडे साहेबांना बोलवतो, 10 मिनिट बोलतो, 8:20 ला बोलायला मला बरोबर वेळ दिली होती 30 मिनिटाची. तितक्यात माझं मी बोलणं संपवतो. रामकृष्ण हरी. जय नामदेव, जय नामदेव, जय. अकल्पाशी व्हावे तया कळा माझी असं कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या औषधासा भाविकाशी. नामामुनी तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. नामदेव महाराज की जय.